अळंबी 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 अळंबी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती आहे. अक्षरशः सडा पडलाय. अजून कळी आहे. हे बघू शकता. हे बघा अळंबी ह्याला म्हणतात अळंबी. हा पक्षी आहे. तर आता सोडतोय बघू शकता तुम्ही. हा बघा गेला. आपल्याला इथे भेटला होता तर आपण तो पकडला होता. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपला प्रसाद पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की हा सकाळ सकाळ नक्कीच कुठे चाललाय. तर तुम्हाला टायटलवरून कळलं असेल मी नक्की कुठे चाललोय. काय झालंय, या आठवड्यामध्ये 3-4 दिवस झाले सतत अळंबी उगवते आणि ती आणण्यासाठी आपण चाललोय जंगलामध्ये. आपल्या बोरणाकडे जातोय. काल पण खूप अळंबी आणले लोकांनी. तर आपण काय अळंबी आणले नाही, तर ती आणण्यासाठी आपण जंगलामध्ये जातोय. अळंबी हा असा प्रकार आहे की तो सकाळी लवकर म्हणजे जमिनीतून उगवतो आणि संध्याकाळच्या वेळेला उगवतो. तर मागील 3-4 दिवस सतत अळंबी होते. लोक आणतायत, भरपूर आणतायत. तर आपण देखील आज जातोय तिकडे. कसं आहे, अळंबी म्हणजे आपल्याकडे कोकणी शब्द म्हणजेच अळबी. आणि जर काही लोकांना अळंबी हा प्रकार जर माहिती नसेल तर मशरूम तुम्हाला माहितीच असेल, जे मार्केटमध्ये अवेलेबल असतो. कृत्रिमरित्या ते तयार केलं जातं, ते असतं मशरूम. त्याप्रमाणे कोकणात नैसर्गिक पद्धतीने उगवतं, त्याला म्हणतात अळंबी. तर ती अळंबी खाण्यासाठी अतिशय चविष्ट असते. तर ती आपण आणण्यासाठी जातोय जंगलामध्ये. बोरणावरती चाललोय आपण. तर बघू शकता सकाळचीच वेळ आहे. पाऊस देखील पडतोय बारीक बारीक. त्या पावसामधून आपण जातोय. आता आपल्याला बाईक रोडच्या बाजूलाच पार्क करावी लागेल आणि आतमध्ये जंगलामध्ये जावं लागेल. कारण कसं आहे, ही अळंबी तुम्ही जेवढे जंगलामध्ये जाल ना तर तिकडेच मिळते. तर त्याच्यासाठी आपण बाईक रोडच्या बाजूला पार्क करू आणि पुढे जाऊ. विशेषतः ही अळंबी आहे ना, मातीचा भाग असतो त्या ठिकाणी मिळते. आणि कुड्याचा जो झाड असतो, कुड्याची झाडं असतात, कुड्याचीच म्हणजे ज्या पानं असतात, मोठी पानं जी पूजनासाठी गणपती पूजन असू दे किंवा इतर देवी दैवतांचे जे पूजन होतात त्यासाठी जी पानं वापरतात ना, तो झाडाच्या बुंदामध्ये होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती अळंबी वारुळ असतो, सापाचे जे वारुळ असतात, मुंग्याचे वारुळ असतात, त्यांच्या बुंदामध्ये होतो. जिथे मऊ माती असते ना अशा ठिकाणी होतात. तर चला आपण आता जाऊया तिकडे. हे बघू शकता तुम्ही, आपण आता आहोत कारुणा रोडला. हा रोड जरा खराब आहे, बाईक वगैरे स्लिप होण्याचा चान्सेस आहे आणि आपण एकटे आहोत बाईकवरती, म्हणून आपण हा व्हिडिओ थांबवते, मोबाईल खिशामध्ये टाकतोय आणि प्रवास करूया. तर व्हिडिओ आपण कंटिन्यू बघत राहा. आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अळंबी. तर चला मित्रांनो, आपण आता बोरणावरती पोचलोय. इथे बाईक पार्क केल्या आणि आता छत्री खोलून आपण जाणार आहोत जंगलामध्ये. हे पहा, अळंबीसाठी ना लोक अक्षरशः म्हणजे पागल आहेत कोकणामध्ये. बघा किती लवकर आले तिकडे अळंबीसाठी. म्हणजे तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तुम्हाला अशी लोक दिसतील. हे बघा, ही एक बाईक येते, इथे पण एक बाईक उभी आहे, म्हणजे आपल्या आधी लोक आले तिकडे. तर मित्रांनो, आपण हे बघा इथे पोचलोय, रोडच्याच बाजूला आहे. आणि ही बघा अळंबी भेटले. पहिलीच अळंबी आहे. तिथे पण आहे काय, हे बघा पहिलीच अळंबी भेटते. आपण घेऊया ही अळंबी. चांगली सुरुवात आहे. पण पुढे जाऊया तिकडे. काय झालं, मी मगाशी म्हणालो ना तुम्हाला की सकाळची म्हणजे ह्या अळंबीसाठी सकाळी अक्षरशः लोक 5 वाजता बॅटरी घेऊन आलेत. हे बघा, आशिष देखील आला इकडे बॅटरी घेऊन, माझ्या आधी आला होता. हे बघा हे बघा हे बघा हे बघा अळंबी बघा. हे बघा नुकत्याच काळ्या फुटल्यात.
मस्त 4-5 किती आहेत, 6 आहेत अळंबे. आता आपण पुढे पुढे जाऊया, पण घेऊया 3 तो घेतोय आणि 3 मी घेतोय. आशिष रेनकोट घालून आलाय, कुठं दिसत नाही बघा. तर काय झालं, सकाळी मी आलो ना त्यावेळेला 2 बाईक तिथे उभ्या होत्या. तर बाकी लोक कोण होती काय आयडिया नाही, पण हा आशिष आलाय, हा वरच्या गावड्यामधून आला आणि मी यायला थोडा लेट झाला. आमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता येण्याचा. पण हे बघा, यांनी बघा किती जमवल्यात, बघितलात का. आणि मी आलो त्यावेळेला हा मला तिथे भेटला आणि तो म्हणा लागला की तिथे खूप लोक गेलेत, म्हणून आपण तिथून दुसऱ्या बाजूला आलोय. तर आलो आणि सुरुवातीलाच अळंबी भेटली आपल्याला, 5-6 का होईना पण मिळाली. नाही याच्यामध्ये काय होतं सांगू तुम्हाला एक गोष्ट. ह्या वेळेला अळंबी आपण ज्या वेळेला जंगलात शोधतो ना त्यावेळेला एक फूल देखील असा उगवतो पांढऱ्या कलरचा, ज्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं नक्की अळंबी आहे की फूल आहे ते. तर आता तीच गोष्ट झाली, तिथे काहीतरी फूल होतं आणि आम्हाला वाटलं की अळंबी आहे. बघू शकता पाऊस चालू आणि त्या पावसामध्ये सकाळी सकाळी लोक आलेत. कारण कसं आहे, हे वर्षातून एकदा हे उगवते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. आणि हे सहजाजी कुठे मिळत नाही, कोकणामध्येच मिळतो. मशरूम तर मिळतो मार्केटला, पण त्याची टेस्ट जी असते ती अशी तुम्हाला टेस्ट मिळणार नाही. तर चला आपण आता जाऊया आणखी अळंबी शोधण्यासाठी. आपल्याला खूप जंगल फिरावं लागेल. तिथे थोड्याफार रस्त्यावरतीच पहिल्या मिळाल्या आपल्याला. आता पुढे जाऊन बघूया किती मिळत आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बघा आशिष तिकडे चाललाय, मी इकडे चाललोय. बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन समोरील बटन दाबा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपण कोकणातील असेच दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. जाऊया आपण. आशिष आहे तिकडे व्हिडिओच्या, मला वाटतं अळंबी आहे तिथे, तेव्हाच बोलवलंय त्याने आपल्याला. आपण व्हिडिओ करतोय ना तर ते दाखवतोय. हे बघा अशी पाहिजे अळंबी, फुलले उपळले, पूर्ण फुलले. हे बघा आशिष काढतोय. आशिष दाखव त्यांना व्हिडिओ. हे बघा ही अशी खाण्याची जी अळंबी आहे, असा पकडून ठेव ना. हे बघा ही जी अळंबी आहे ना, असा उभी पकड, उभी. ही अशी अळंबी आहे, ही खाण्यायोग्य आहे. आणि जी बाकी जी बाकी अळंबी असते म्हणजेच लाकडावरती, लाकडाच्या ओंडक्यावरती वगैरे असते ना, ती पण अळंबी असते, पण ती विषारी असते, ती लोक खात नाही. चला अळंबी मिळते, फिरूया आपण. अळंबी 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 अळंबी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती आहे, अक्षरशः सडा पडलाय. अजून कळी आहे, हे बघू शकता. हे बघा अळंबी, ह्याला म्हणतात अळंबी. आपण काढतोय आता, बऱ्यापैकी अळंबी मिळते. हे बघा ही उतरले अळंबी. कारण हे बघा ह्याच्या मागे दिसते ना तुम्हाला, लाल झाले असेल आणि थोडा कलर बदलला असेल ना, ती उतरलेली अळंबी असते, ती घ्यायची नसते. तर चला आपण आता दुसरीकडे पण बघूया. फिरावं लागतं जंगलामध्ये अळंबीसाठी. आपण फिरतोय. आशिषला तिकडे मिळत आहेत, मी फिरतोय, मला काय दिसत नाही. बघा तरी आता दिसली,
दिसली फायनली. बघा हे बघा इकडे पुढे आहेत मस्त भेटत आहेत. हे बघा अळंबी. एक भेटले बघा. आज मस्तच फर्स्ट टाइम येतोय आज. म्हणजे ह्या वर्षी दरवर्षी येतो आपण, पण काय झालं अळंबी फुटली ते आपल्याला लेट कळलंय, त्याच्यामुळे आता येतोय आपण. पण जातोय सड्यावरती, कारण वरच्या साईडला अळंबी नसेल असं आशिष म्हणतोय, तर आपण सड्यावरती जातोय. बघूया. बऱ्यापैकी अळंबी फुटते, कारण काल लोकांनी खूप नेली इकडून. हा बघा सकाळचं वातावरण त्याचा मस्त धुका पडलाय. हा ना, ठीक आहे. इथे हे बघा, हे बघा अळंबीच आहे. हे बघू शकता कळ्या फुटतायत आता. म्हणजे हे दुपारी वगैरे मोठ्या होतील, या झाल्या असत्या. आणि आपण ते आता काढतोय, कळ्या पण काढतोय. हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती आहेत. हे बघा मस्त कळ्या मिळाल्या इथे आपल्याला. हे बघा, हे बघा इथे पण आहेत. बघा हे बघा अळंबी. वा ना, जे आपल्याला कन्फ्यूज करतात ती ही बघा ही फुलं. या अळंबीच्याच वेळेला ही फुलं देखील उगवतात. हे बघा ही फुलं आहेत. ही फुलं काय होतं, ज्या वेळेला अळंबी ज्या वेळेला फुटते त्यावेळेला ही पण फुलतात. त्याच्यामुळे अळंबी शोधताना एवढा कन्फ्युजन होतो, अळंबी आहे की फुल आहे तेच कळत नाही. कारण हा सारखा फुल दिसेल तर सारखा तिथे धावत जावं लागतं. हे आहे ना, हे काजू. या काजूच्या बुंदामध्ये वगैरे पण अळंबी चांगल्या प्रकारे फुटते, कारण जमीन असते माती जी असते ना ती मऊ असते, तर तिथे अळंबी फुटते. आपण परत एकदा गाडीकडे आलो. हे बघू शकता तुम्ही. काय बोलतोय? हे बघा कोणतरी दुसरं पण आलं इकडे अळंबीसाठी. आशिषने आवाज दिला त्याला, मला काय माहिती नाही नक्की कोण आहे, पण जवळ जाऊन बघूया आता कोण आहे. हे भाऊजी आहेत. भाऊजी किती भेटल्या? भरपूर भेटल्या. काय बोलताय, काय बघू द्या. काय उतरल्यात पण आतमध्ये भरपूर आहेत. हे बघा यांना भाऊजी आले होते बॅटरीवरती. मी बोललो ना तुम्हाला बॅटरीवरती पण लोक येतात. अक्षरशः पागल लोक झाल्यात अळंबीच्या पाठी. सकाळी बॅटरीवरती पावसातून हे बघा रेनकोट वगैरे घालून आलेत. 4:45ला आलेत, विचार करा. आणि मी आलोय 6 वाजता. माझ्या आधी सगळे येऊन बऱ्याचशा अळंब्या घेऊन चाललेत. आपल्याला भेटल्यात थोड्या खाण्यापुरत्या. आपण परत आता जातोय वरचा करुणा रोडला. तर चला आपण आता बाईक जवळ जातोय. हे बघा आपण कारिवणा रोडला आलोय. आता बाईक घेऊन जाणार आहोत वरच्या करुणाच्या रोडला. तेच आहे हो. ही बघा ही बघा ही बघा ही बघा हे बघा उतरले, एक उतरले आणि ही बऱ्यापैकी आहे. ही बघा काळी घेऊया आपण. हे बघा हे एवढे झाल्यात आतापर्यंत. बघू पुढे. हे बघा बॅटऱ्या घेऊन कसे आले होते. 5:30 पावणे साला. कितीला आलात? 5:45. 5:30 पावणे साला नाही 5:45ला आले ते. असे अळंबीसाठी लोक येतात सकाळी. तर चला आपण आता निघूया इकडून. बघू शकता ही बघा मुलं शाळेला चाललेत सकाळच्या वेळेला.
काका हे बघा, हे कारवड्यामधून येतात, चालत येतात आणि हे सोडायला आलेत कारण सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे वाघाची वगैरे भीती असते, तर ही लोक चालत आले इकडे. चला आपण आता जाऊया पुढे. दर दिवशी येता सोडायला कोणाला? चल चल चल. हा ते येतील ना. चला पण आता वरच्या करून रोडला आहोत, सड्यावरती जातोय. इथून बाईकने आपण आलोय वरती कारण इथून जंगलामध्ये रस्ता गेलाय, तर त्याच्यामुळे आपण बाईक घेऊन आलोय. इथे पण काही लोक आले आहेत ऑलरेडी, दाखवतो मी तुम्हाला. इथे मला वाटत नाही काही येऊन फायदा होणार आहे कारण आपल्या आधीच काही खूप लोक आले तिकडे. इथे आलं तर बाईक देखील उभी होती. तर चला आपण जाऊया, बघूया. हे बघा, हे बघा अण्णा, बघा अजित अण्णा आले तिकडे. अण्णा भेटल्या काय? चला आपण पुढे जाऊया त्यांच्या. हे बघा एवढ्या आतापर्यंत जमल्यात अळंबे. आपण आता परत जातोय शोधायला. ही बघा, ही भाजी आहे, ही 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 आहे ना, ही आपण त्या दिवशी जी भाजी नेली ना खवणीची, व्हिडिओ दाखवला होता मी, एक टाकला होता यूट्यूबला, तर तो ही भाजी होती ती. तर चला आपण आता जाऊया इकडे खालच्या बाजूने. हे असं गवत असतं ना, ह्या गवतामध्ये देखील कळी वगैरे असते अळंबीची. बघूया ह्याच्यामध्ये काय आहे काय. बघा किती मस्त वातावरण आहे, सकाळी पाऊस चालू आहे आणि हिरवळच हिरवळ. चला हे बघा, असं झाडी झुडपातून आपल्याला हे अळंबी शोधण्यासाठी जावं लागतं. अशी अळंबी ही अशी झाडाच्या बुंदामध्ये वगैरेच असते. मी मगाशी म्हणालो ना जी झाडं, ती बघा ही झाडं आहेत, ती पूजनासाठी वगैरे याची पानं वापरतात ना, तर ह्या झाडाच्या बुंदामध्ये वगैरे अळंबी मिळते. तर चला आपण आता बघूया, पुढे शोधूया. इथे थोडा गवत जास्त आहे त्याच्यामुळे इथे चान्सेस कमी वाटतात अळंबी मिळण्याचे. वरती जाऊया आपण सपाटाला, तिकडे बघूया, तिकडे जाऊन. कसं असतं ना, अळंबी एकदा फुटायला लागली ना की ती कंटिन्यू 7 दिवस काहीतरी फुटते अळंबी. तर 3-4 दिवस झालेत, आणखी 2-3 दिवस अजून अळंबी फुटेल. आपण इकडे आलो पण आपल्याला काही जास्त मिळाली नाही इकडे. इथे थोडीशी मिळाली, इथे काय आपल्याला मिळाली नाही. पण आज आपल्याला खाण्यापुरती का होईना एवढी मिळाले, कारण खूप जण होतो ना, तर त्याच्यामुळे थोडी थोडी मिळाले. तर आपण आता घरी जाण्यासाठी निघतोय. आपण आता जातोय ना घरी, तर गाडीजवळ आलोय आपण. हे बघा, हे बघा काय आहे, बघा इथले काय हे आहेत, कोणता तरी पक्षी आहेत, 2 पिल्लं आहेत. काय आलं, न्हावं काय न्हावे. तर हे काय झालं, बॅटरीवरती दिपवले होते आणि थंडीने गारटले होते. तर आपण त्यांना आता बाळगण्यासाठी आणायचा प्लॅनिंग होता, पण त्यांना आपण आता सोडतोय. हे इथे मित्रांनो आपण आलो ना त्यावेळेला ही लोक पण होते, तर हे बॅटरी घेऊन आले होते. तर हे बघा, हे ज्या वेळेला आले ना तेव्हा, अरे गेला. तर काय झालं, पक्षी अक्षरशः गारटले. थांबा 1 मिनिट. पक्षी गारटले होते आणि बॅटरीवर तर दिपवले. तर आपण त्यांना पकडलं, आता सोडतोय त्यांना. एक तर गेलाय उडून, आपण बघू शकता. 1 मिनिट. हा पक्षी आहे, तर आता सोडतोय, बघू शकता तुम्ही. हा बघा गेला. आपल्याला इथे भेटला होता तर आपण तो पकडला होता. तर मित्रांनो आपण उंचावरती आहोत त्याच्यामुळे तिकडे बघा ते दिसतंय ना, रत्नागिरीचा डोंगर बाणकोट दिसतोय, बाणकोटचा किल्ल्याचा भाग दिसतोय. आणि तिकडे कोपऱ्यामध्ये जो दिसतोय तो हरिहरेश्वर आहे, जिथे अरबी समुद्र चालू होतो आणि आपली सावित्री नदी संपते. तर हे बघू शकता तुम्ही, सकाळी कसं वातावरण आहे, पाऊस चालू आहे. हे बघा, हे बघा इकडे पण बघू शकता तुम्ही, निसर्गरम्य असं वातावरण. कोकणाचं सकाळचं दृश्य आहे हे, आपण बघू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या कोकणाचे हे दृश्य इतर जे लोक आहेत त्यांना दाखवा, त्यांच्यापर्यंत पोचवा. परदेशामध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा. तर चला मित्रांनो आपण आता घरी जायला निघतोय. अळंबी झाली आपल्याला, आज पुरती मिळाले.
आणि पाऊस देखील चालू झालाय. आपण भिजलोय. सकाळी काय आपण आंघोळ करून आलो नाही, असं झालं कारण सकाळी लवकर आल्यामुळे आंघोळ करता आली नाही. आपल्या अधिकारी खूप लोक आली होती म्हणून आपण आंघोळ न करता चालू तोंड धुलं आणि आलोय. तर आपण घरी जाण्यासाठी निघतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बेल आयकॉन समोरील बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय, काळजी घ्या.